या या. मी आज तुम्हाला सगळ्यांना मुद्दाम इथे बोलवलं. गेल्या काही दिवसात जेव्हा मला बरं नव्हतं, मला नीट काही कळत नव्हतं, तेव्हा तुम्हीच सगळ्यांनी हे घर आणि घरातली माणसं यांना अगदी छान सांभाळलं. खरंच तुमचे मनापासून आभार. मॅडम, तुमची अशी अवस्था झाली होती ना, आमच्यापैकी कोणालाच बघवत नव्हतं. तुम्हाला कधी एकदा बरं वाटतंय असं वाटत होतं आम्हाला. मला कल्पना आहे तुम्हाला काय वाटत असेल याची. मला एक सांगा, म्हणजे तुम्ही सगळेजण इतकी वर्ष इथे काम करता की तुम्ही मला अगदी जवळचे आपले आहात म्हणून तुम्हाला हे विचारते. मला बरं नव्हतं त्या काळामध्ये रागिणी मॅडम, कामिनी मॅडम या घरात सगळ्यांशी नीट वागत होत्या ना? दरवाजाला कडी कोणी लावली कळत नाहीये. ही नोकर माणसं पण न जरा जास्तच आगाऊ झालेली आहेत सध्या. ए आई, दरवाजाला कडी नोकरांनी लावली की त्या म्हातारीने लावली असेल? अगं हे नाही करू शकणार. पण ह्या नोकरांची एकी मात्र वाढलेली आहे अलीकडे. ते पाहते ना, सगळे कसं काही बोलायला लागल्यानंतर समोर एकत्र येऊन उभे राहतात. कधी कधी नजरेला नजर पण देतात. तर बाहेर गेल्यानंतर बघते मी एकेकाची, सोडणार नाहीये त्यांना. पण मला एका गोष्टीची भीती वाटते. म्हणजे आता ही म्हातारी शुद्धीवर आल्यानंतर ही नोकर माणसं पण आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटणार की काय? एक तर ह्या कमळीने म्हातारीला शुद्धीत आणण्याचा अगदी पूर्ण वसाच घेतलेला आहे आणि झालीये म्हातारी येते पण शुद्धीत. चुकलं ग माझं खरंच चुकलंय रागिणी, माझं चुकलेलं आहे. उगीच दयाळूपणा. उगीच वाईट वाटत होतं मला की म्हातारी त्या अवस्थेत होती ना, तेव्हाच संपवायला पाहिजे होतं तिला. ए आई, आधी काय करायला हवं होतं याच्यापेक्षा आता पुढे काय करायचं याचा विचार करूया ना. म्हातारीला तर हळूहळू कळायला लागलंय. आई, त्या म्हातारीला हळूहळू सगळं कळायला लागलं की आपण तिच्याशी कसे वागलो होतो. मग ती आपलं काय करेल याचा विचार केलास तू? संपलं, सगळं संपलं. आई, मला तर विचार करून अंगावर काटा येतोय. पण म्हातारीने आपल्याला कोंडून का ठेवलंय? दरवाजा उघडा. बहिरे झालात का तुम्ही? पार्वती बहिरेने शहाणी झाली. शहाणी नाही, अति शहाणी. पण आधी आहे ना, तू तुझ्या सासूला सांभाळ. नाही ही गावछाप देते ना रोज बदामाचं दूध, बुद्धी कुशाग्र होण्यासाठी म्हणून होतंय सगळं. हो, आणि आपल्याला कळलं की म्हातारीला अचानक सगळं काही आठवायला लागलं तर आई आपण संपलो. नाही असं काही होणार नाही. असं काही होणार नाहीये. माझ्यावर विश्वास ठेव ना, असं काही होणार नाहीये. नाही आठवायचं तिला. आणि मी तुला सांगते, तिला सगळं काही आधीच आठवायच्या आत आपण तिला जाऊन पटवून द्यायचं की आम्ही तुझी किती सेवा केली, आम्ही तुझ्यासाठी काय काय केलं, हे पटवून द्यायचं. पटेल तिला. पटेल ग. अजून काही लगेच एवढी शार्प नाही झालेली. पटेल. सिरियसली? हो म्हणजे सांगावं तर लागेल ना. दरवाजा उघडा. नमस्कार. आता मुख्याध्यापक महोदयांनी तुम्हाला कुसुमाग्रजांबद्दल फार छान माहिती सांगितली. आता संत ज्ञानेश्वरांनी आपल्या मराठी भाषेचं कौतुक कसं केलंय हे मी तुम्हाला सांगणार. अरे असं का करतो? अनेक स्तरांवरती अनेक वर्ष प्रयत्न केल्यानंतर आपल्या मराठी भाषेला अखेर अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. ही आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आपली मराठी भाषा गेली हजारो वर्ष बोलली जाते, वाचली जाते, ऐकली जाते, लिहिली जाते, गायली सुद्धा जाते. पण या मराठी भाषेचं समृद्ध दर्शवणारी जर एखादी गोष्ट असेल जी अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे तर ती म्हणजे आपली संत परंपरा. आपल्या संतांनी लिहिलेल्या ओव्या, अभंग, गवळण या सगळ्यातनं आपली मराठी भाषा किती समृद्ध आहे हे आपल्या सगळ्यांना समजून येईल. संत ज्ञानेश्वर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहेत. संत ज्ञानेश्वरांनी आपल्या ओव्यांमधनं आपल्या मराठी भाषेचं फार छान कौतुक केलं.
महाभारतामध्ये श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा जो संवाद झाला तो संस्कृतमध्ये आहे, आपल्याला समजून घेण्यासाठी थोडा कठीण जातो. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत मराठी भाषेत आपल्याला त्याचा अनुवाद केलाय आणि आपल्याला समजण्यासाठी ते सोपं करून दिलंय. ते त्यांच्या ओवीमध्ये असं म्हणतात, जे आदि प्रकृतीचे विसवणे, जे शब्द ब्रह्मासी न बोलणे, जेथुनी गीतावल्लीचे ठाणे, प्ररोहो पावे. याचा अर्थ असा की मायेचे जे मूळ विश्रांती स्थान आहे म्हणजे साक्षात भगवंत, त्याचं वर्णन करायला वेद सुद्धा असमर्थ आहेत. तिथे आपण गीतारूपी वेलीच्या साहाय्याने त्याचा अर्थ समजून घेऊ शकतो. पुढच्या एका ओवीमध्ये संत ज्ञानेश्वर म्हणतात की जिये कोवळिकेचे नि पाडे, दिसती नांदीचे रंग थोडे, वेधे परिमळाचे बीक मोडे, जियाचिनी. याचा अर्थ असा की माझ्या अक्षरांनी जी मी सुंदर गुंफण केली आहे, त्यातनं सुस्वरांचे केलेले जे निरनिराळे प्रकार आहेत ते तुम्हाला कदाचित कमी योग्यतेचे वाटतील, पण त्याचा सुंदरपणा आणि जो चित्ताकर्षकपणा आहे तो तुम्हाला एखाद्या सुंदर सुगंधाप्रमाणे वाटेल आणि तुम्हाला बळ देऊन जाईल. लक्षात घ्या, इथे संत ज्ञानेश्वर म्हणतायत की आपली मराठी भाषा एका सुंदर सुगंधाप्रमाणे आहे आणि आपल्याला बळ देऊन जाणारी आहे. आणि ते खरंच आहे. आज आपली ही जी मराठी भाषा आहे ही अशीच चिरंतन टिकवून ठेवायची असेल तर आपल्या सगळ्यांना असे प्रयत्न सतत करत राहावे लागतील.